जय महाराष्ट्र पब्लिक। कस काय इंजिनियर एकदम आनंदात। तर इंजिनिअरिंग साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मला टाइम नाही भेटत बट आज टाइम काढलाय मी तुमच्यासाठी, कारण माझे सुद्धा सध्या पेपर चालू आहे। मी सुद्धा इंजिनियर आहे, मी सुद्धा इंजिनिअरिंगला लास्ट इयरला तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर माझे सध्या प्रॅक्टिकल चालू आहे, त्यामुळे मला टाइम नव्हता भेटत। तर आज फायनली मला टाइम भेटलेला आहे आणि आज मी हा व्हिडिओ बनवतोय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असे कोणते 5 कामं असतील की ते आपण पेपरला जायच्या आधी केले पाहिजे। तर फटाफट हे कामं तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर इंजिनिअरिंग म्हटलं तर कसं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या इयरला आहे सध्या। मला पण कळू द्या माझे व्हिडिओ कोणची मुलं बघता, म्हणजे थर्ड इयर वाले, सेकंड फर्स्ट इयर वाले आणि बी वाले। तर मला कमेंट करून हे सांगा की तुम्ही आता कोणत्या इयरला आहे आणि तुमची ब्रँच मला कमेंट करून नक्की सांगा। आयटी, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिक कोणची पण असो मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी, कारण हा व्हिडिओ म्हणजे बाकीच्या युट्यूबवर जर सर्च केला ना कोणी तुम्हाला सांगणार नाही, एकदम मराठी भाषेमध्ये आपल्या कसं एकदम मराठी भाषेमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही, आणि ते पण एकदम गावठी भाषेमध्ये, म्हणजे आपली मराठी सगळ्यात भारी नांदच खुळा। तर आता असं कोणचे 5 कामं असेल की ते आपण पेपरला जायच्या आधी करून गेले पाहिजे। तर सगळ्यात पहिलं काम येतं ते म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, झेरॉक्सच्या दुकानावरती जायचं आहे। तुमच्या जवळ जर झेरॉक्सचं दुकान नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला झेरॉक्स मारून देतो। झेरॉक्स कशाची मारायची? तर सगळ्यात पहिले तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानावरती जायचं आहे, आणि त्या झेरॉक्सच्या दुकानावरती गेल्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेवढे असेल तेवढे डाउनलोड करा फटाफट। तुमच्याकडे जर नसेल अवेलेबल तर टेन्शन कशाला घेताय, ओमजगताप आपले आहेच ना। तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं। जेवढे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ना सगळे तिथं मी टाकलेले आहे, तर तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि सगळे क्वेश्चन पेपर जे आहे ते डाउनलोड करा। तुम्ही आता सेकंड इयरला असतील किंवा थर्ड इयरला, फॉर एक्झाम्पल सेकंड इयरचा आता M3 घेतला आपण, फॉर एक्झाम्पल आपण सेकंड इयरचा M3 घेतला, नंतर M3चं काय करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहे, फक्त 2 क्वेश्चन पेपर। तुम्हाला अजून पण सांगतो, तुम्हाला एक खोटं वाटेल, एक अनुभव म्हणून सांगतो की 2 क्वेश्चन पेपर जरी तुम्ही डाउनलोड केला ना तरी इझिली तुम्ही क्रॅक करू शकता तुमचा पेपर। 28 म्हणजे काही अवघड नाही भाऊ, 28 म्हणजे एवढं अवघड नाही। तुम्हाला जर तिकडे 12 पडले असेल तिकडे 28 पाडायचे, तिकडे जर आपण बॉम्ब गाजवली असेल, तिकडे जर 8 आणि 7 घेतली असेल तर मग थोडंच फार नॉर्मली थोडं अवघड होऊन जाईल। बट तुम्ही एक क्वेश्चन पेपर जरी केले तरी गॅरंटेड सांगतो तुम्ही पास होऊ शकता। बट 2 करून घ्या, कारण 2 केल्यानंतर तुम्हाला म्हणजे टेन्शन नाही राहणार। तुम्ही 2 जर केला ना इझिली तुम्ही 28 मार्क पाडू शकता। स्कोर केलेला आहे M2 मध्ये, माझा M2 निघत नव्हता, तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला ते नंतर सांगणार। सध्या एवढा टॉपिकडं आपल्या टॉपिकडं तो म्हणजे तुम्हाला आताच सांगितलेलं आहे काय करायचं, तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानात जायचं पहिलं काम। दुसरं काम क्वेश्चन पेपर डाउनलोड करायच्या, जेवढ्या असेल तेवढ्या डाउनलोड करा। तुमचे आता बॅकलॉगचे पेपर चालू आहे, बॅकलॉग नंतर तुमची एंड सेम चालू होणार, रेग्युलरचे पेपर आहे ते चालू होणार। टाइम टेबल आलेलंच आहे, टाइम टेबलचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, टाइम टेबल तिथे दिलेलं आहे। त्यानंतर तुम्ही जे झेरॉक्स मारले ना ते झेरॉक्स तुम्हाला मारायचे कशाचे, त्या क्वेश्चन पेपरचे 2 सेट मारून ठेवा। आणि तिसरं काम सगळ्यात महत्त्वाचं, तिसरं काम म्हणजे काय करायचं, जे तुमची क्वेश्चन पेपर तुम्ही जे डाउनलोड केले, जे झेरॉक्स मारले, त्यानंतर जे क्वेश्चन असतील रिपीटेड त्यांना सर्कल करून ठेवा। जे पण रिपीटेड क्वेश्चन आहे त्यांना सर्कल करून ठेवा आणि ते क्वेश्चन करून टाका, लवकर करून टाका, कारण असे क्वेश्चन रिपीट होतात त्यांना म्हणजे असं काही टाइम नाही, ते फक्त नॉर्मल चेंज करतात। तुम्हाला वाटत असेल की पूर्ण क्वेश्चन पेपर हे होऊन जाते, पूर्ण क्वेश्चन पेपर चेंज नाही होत दादा, फक्त नॉर्मली क्वेश्चन। आता आमच्या आयटीचा, मी आयटीला आहे, तर आमचं जर चेकआउट केलं समजा IoT वगैरे सब्जेक्ट आता होते मला, नॉर्मली क्वेश्चन चेंज करून टाकता फक्त व्हॉट इज AI, त्यानंतर नॉर्मली क्वेश्चन फक्त चेंज करून टाकता। आणि आता तिसरं काम आपलं झालेलं आहे। तर चौथं काम म्हणजे तुम्हाला सांगतो, भरपूर जण आता मला कमेंट आलेलं आहे की थेरी आम्हाला राईट करता येत नाही। तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या की थेरीमध्ये प्रॉब्लेम आहे। तर थेरीमध्ये तुम्हाला सांगतो, थेरीमध्ये एक व्हिडिओ मी बनवणार आहे, बट थेरीमध्ये तुम्हाला एक नॉर्मली या व्हिडिओमध्ये सांगून जातो की तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही फक्त रट्टा मारा। आता म्हणजे तुम्ही आता एक नॉर्मली क्वेश्चन जर घेतला ना, व्हॉट इज मेंट बाय AI, तर आता AI ची डेफिनेशन कोणी पण सांगू शकते। AI म्हणजे काय, नॉर्मली आपण मानवी स्ट्रक्चर बिल्ड करू शकतो ना, AI युजेस, त्यानंतर AI ॲप्लिकेशन मानाने आपण करू शकतो ना। आपण काय करायची, आता नॉर्मली क्वेश्चन आले तर आपण काय करायचं, सगळ्यात पहिले मुलांचा हा सगळ्यात मोठा भ्रम आहे की आपण क्वेश्चन टेक्स्टबुक मधलं पाठ केलं आणि तिथं जर राईट केलं तर जास्त मार्क्स भेटला। सगळ्यात मोठा भ्रम आहे हा। तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच्या मानाने जेवढं तुम्हाला बिल्ड करता येईल ना, स्वतःच्या मानाने जेवढं तुम्हाला स्वतःच्या मानाने राईट करतील ना तेवढे तुम्हाला मार्क्स भेटणार आहे। स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि थेरी वगैरे एकदम नॉर्मल आहे, भरपूर जण त्याच्यामध्येच भरपूर जण जमत नाही।
तर हाच आपलं चौथं काम आहे की तुम्हाला काय करायचं आहे आता. चौथं काम म्हणजे तुम्हाला आता थेरी वगैरे कशी मनाने राईट करायची. जेवढं तुम्हाला खरं सांगतो मराठी भाषेत सांगायला गेलं ना, ठोका तुम्ही सरळ पेपर ठोका. जेवढा ठोकता येईल ना तुम्हाला पेपर तेवढा ठोका. बट असं काही पण नका ठोकू की तुम्हालाच ठोकून देईल सर. तर हे लक्षात घ्या. नाहीतर मग इकडंच पेपर क्वेश्चन आले AI चा आणि तू राईट करतोय BEEचं, काय विषय संपला विषय, तू तिथंच फेल पाहू. लक्षात घे. सरळ आपल्या मराठी भाषेमध्ये सांगतो तुला सरळ पेपर ठोकायचा म्हणजे थेरी तुला जेवढी मनाने राईट करतील ना तेवढी मनाने राईट करायची. आणि टेक्स्ट बुकमध्ये फक्त नॉर्मली डेफिनेशन वगैरे तू राईट करू शकतो इझिली. आता AI मध्ये तू काय काय राईट करू शकतो. AI मध्ये आता इझिली तू रिझ्यूम बिल्ड करू शकतो. भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी आल्या AI मध्ये. तुला माहिती मोबाईलमध्ये AI यूज होतोय, भरपूर ठिकाणी AI यूज होतात. ChatGPT काय काय AI यूज केलेला आहे. यामुळे भरपूर साऱ्या काही गोष्टी आपण करू शकतो इझिली. आपला टाईमसुद्धा वाचू शकतो. तर असं हे मराठीमध्ये जे बोलतोय ना मी, तर तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचे. तुमचं ग्रामर वगैरे जर पक्का असेल ना तर इझिली तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर लक्षात घ्या. 5वं काम आपलं सगळ्यात मोठं, तुम्ही 5वं काम नक्की ऐकून जा. 5वं काम म्हणजे काय तुम्हाला आता मी सांगतो. तर 5वं काम आपलं असं आहे की तुम्ही पेपरला जायच्या वेळेस रिव्हिजन नाही करायची. तर भरपूर जण आता बोलत असतील, अरे काय बोलतोय दादा तू, पेपरला जायच्या आधी रिव्हिजन नाही करायची, फेल होऊन जाऊ ना आम्ही तिकडं. अरे दादा फेल नाही होणार. 5वं काम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाता ना त्यावेळेस तुम्ही रिव्हिजन नाही करायची. आणि त्याचं रिझन पण सांगतो का बरं नाही करायची. कारण भरपूर मुलं असे आहे की जाता जाता रिव्हिजन करतात. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, म्हणजे भरपूर जणांना मी बघितलेले जाता जाता रिव्हिजन करतात, तेच वाचतात आणि तिथं गेला सगळं विसरून जातात. विषय इकडं आपला होच होतो. जाता जाता आपला माइंड जो आहे ना तो स्थिर ठेवा तुम्ही. जाता जाता टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्यालाच पेपर राईट करायचा आहे आणि राईट करायचं तुम्ही पेपर. तर एवढंच लक्षात ठेवायचं जाताना. तर जाताना गणगण नाही करायची. भरपूर जण गणगण करतात जाताना. कशामुळे की क्वेश्चन रिव्हिजन चालू असते, त्यांची रिव्हिजन चालू असते. तर तुम्हाला सांगतो रिव्हिजन कधी करायची, ज्यावेळेस तुम्ही घरी असाल, ज्यावेळेस तुम्हाला पेपरला जायचं आहे त्याच्या आधी तुम्ही रिव्हिजन करा. जाता जाता रिव्हिजन नका करू. जाता जाता रिव्हिजन करता सगळं विसरून जाता आणि तिथे गेल्यावर मग म्हणता स्टार्टरची चुकीची होती. कसं चालेल भाऊ, तुला सांगतोय आधीच जे काय असेल ना ते सगळं तू एकदा रिवाईज करून घे. आणि ज्यावेळेस रिवाईज केला ना त्यानंतर मग तू पेपरला जा आणि मग बघ तू स्कोअर नाही केला तर काय. आणि थेरीचं तुम्हाला सांगितलं जे कशा प्रकारे राईट करायची. क्वेश्चन पेपर नसते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलीचे फटाफट जा, क्लिक करा आणि डाउनलोड करून नक्की झेरॉक्स मारून ठेवा. हे तुम्हाला कोणीच नाही सांगणार, हे फक्त ओम लॅपटॉप टेक सांगणार. कारण मी स्वतःसुद्धा एक इंजिनियर आहे. तर एक इंजिनियर दुसऱ्या इंजिनियरला समजू शकतो. आणि तुम्हाला आधीपासून सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही भावांनो. लास्टला सांगून जातो टेन्शन घेऊ नका. बॅक राहिले म्हणजे काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि बॅकलॉगचा हा व्हिडिओ आपला नक्की बघून घ्या. जवळपास 9,000 हा व्हिडिओ गेलेला आहे. तर खरंच धन्यवाद तुमचा. भरपूर सारे व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. हा व्हिडिओ नक्की बघा. तुमचे बॅक जे आहे ना सब्जेक्ट ते नक्कीच क्लिअर होतील. ही तुम्हाला मी 6वी स्ट्रॅटेजी सांगितलेली. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना ओम लॅपटॉप टेक यूट्यूब चॅनलकडून. तर चला, आणि जेवढी आपली मराठी भाषा जपता येईल ना बाबा तेवढी मराठी भाषा जपा. अरे जय महाराष्ट्र पब्लिक, काय मसत्रा.